फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 7व्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. कोणते खाते कोणाला या मान अपमान नाट्यानंतर महायुतीच्या पूर्वीच्या सरकारचा फॉर्म्युला पुन्हा रिपीट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतःचकडे कायम ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि अजित पवारांनी अर्थ खाते राखण्यात यश मिळवले आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडील काही खात्यांचे खांदेपालट केले आहे. दरम्यान डच्चू मिळालेल्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील खाते नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्याकडे विभागून देण्यात आलेले आहे. राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, अजित पवार अर्थमंत्री, एकनाथ शिंदे नगरविकास खाते, तर चंद्रकांत बावनकुळे यांना अत्यंत महत्वाचं महसूल खातं देण्यात आलं आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण, गोदावरी व कृष्णा खोरे, तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय व शिक्षण, तर चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण, गिरीश महाजन यांना जलसंधारण, विदर्भ, कोकण आणि आपत्ती व्यवस्थापन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचे खाते हे कायम ठेवण्यात आले आहे. तर गणेश नाईक यांच्याकडे वन, तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण, संजय राठोड माती व पाणी परीक्षण, तर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हे खाते देण्यात आले आहे. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पूर्वीचेच खाते कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन हे खाते कायम ठेवण्यात आले आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा, तर जयकुमार रावल यांना विपणन व प्रोटोकॉल, तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण व वातावरण बदल व पशुसंवर्धन, तर अतुल सावे यांना ओबीसी विकास, दुग्ध विकास, ऊर्जा नूतनीकरण, तर यवतमाळचे आमदार अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय देण्यात आला आहे. तर शंभूराज राजे यांना पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण, तर आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे यांना क्रीडा व अल्पसंख्याक विकास, आदिती अटकरे यांना त्यांचेच खाते कायम देण्यात आले आहे. महिला व बाल कल्याण हे खाते पुनश्च आदिती तटकरे यांना देण्यात आले आहे. तर शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे यांना कृषी, जयकुमार घोरे यांना ग्राम विकास व पंचायत राज, तर नरहरी झिरवळ यांना अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे यांना वस्त्र उद्योग, संजय शिरसाट सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक वाहतूक, तर भरत गोगावले यांना रोजगार हमी व फल उत्पादन, तर मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन, नितेश राणे यांना मत्स्य आणि बंधारे, आकाश फुंडकर यांना कामगार, तर बाबासाहेब पाटील यांना सहकार, तर प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, तर राज्यमंत्री असणाऱ्या माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय, आशिष जयस्वाल यांना अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, तर इंद्रनील नाईक यांना उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम यांना गृह राज्य शहर, तर पंकज भोयर यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. अशा पद्धतीने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात या मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप करण्यात आलेले आहे.